आपल्यासोबत उत्तर मध्य मुंबईचे लोकसभेचे उमेदवार महायुतीचे उमेदवार ॲडव्होकेट उज्ज्वल निकम आहेत। कुठल्या मुद्द्याला घेऊन तुम्ही निवडणुकीमध्ये प्रचार कशा प्रकारे करताय, कुठले मुद्दे घेऊन मतदारामध्ये जाताय? नाही, मी आज संघाचं जे रक्तदान शिबिर आहे येथे ते रुग्णांना भेटी द्यायला आलो। या ठिकाणी मी कुठे प्रचाराला आलो नाही। अच्छा। आणि संघाचं ते कामही नसतं प्रचार करणं। संघाचं फक्त राष्ट्रभक्ती आणि हे फार महत्त्वाचं आहे। आणि लोकांच्या मनात समाजोपयोगी कामासाठी, राष्ट्रभक्तीसाठी उद्युक्त करणं हा विचार घेऊन मी आज सगळ्या ठिकाणी वावरत आहे। विरोधकाकडनं असं सांगितलं, अशी चर्चा आहे व ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी अनेक वेळेस गुन्हेगारांना शिक्षा ठोठावलेली आहे, परंतु बेरोजगारी, महागाई वाढवणाऱ्या या सरकारला तुम्ही गुन्हेगार म्हणून साबित करणार का, असा एक आता आरोप तुमच्यावरती केला जातो। राजकारणात यायला मला आता फक्त 4-5 दिवस झाले। 4-5 दिवसात अजून मला तो लेखाजोखा मांडता आला नाही। तुम्ही मला निवडून द्या, मग मी सांगेल काय करायचं। हे होते ॲडव्होकेट उज्ज्वल निकम। मी गुणवंत दांगा, DRV न्यूज, मुंबई।